येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात प्रदोष पर्वानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला विधिवत महाअभिषेक करण्यात आला। दूध, दही, तूप, मध, साखर तसेच पवित्र जलानं अभिषेक करत शिवभक्तांनी हर हर महादेवाच्या जयघोषात वातावरण दुमदुमून टाकलं। या महाअभिषेकासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती। यावेळी मंदिर परिसरात नंदीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती। तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भव्य व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। या रांगोळीनं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। शंभूराजे जयंतीनिमित्त शिवभक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांची जयंती उत्साहात साजरी केली आहे। कार्यक्रमादरम्यान शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। धार्मिक कार्यक्रमांनंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। मंदिर समिती व शिवभक्तांच्या सहकार्यानं संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडलाय। आम्ही नाशिकवरून महादेवची पूजा करण्यासाठी येवला तालुक्यामध्ये आलेलो आहे। आनंद वाटला, पूजा करून एकदम मन समाधान झालंय। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आम्ही नाशिकचे राहणारे येवला इथं या मंदिरचं प्रसिद्ध आम्ही खूप ऐकलेलं होतं। महामृत्युंजय मंदिर मध्ये आम्ही पूजा केली। मी माझं सौभाग्य समजते का हा पूजाचा मान मला मिळाला। कशी पूजा झाली? पूजा एकदम व्यवस्थित झाली। प्रदोष काळामध्ये 3:30 पावणे 4च्या दरम्यान पूजा सुरू झाली। नंतर बाबांचा अभिषेक झाला, नंतर आरती झाली, महाप्रसादाचा लाभ भेटला। मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा ही पूजा केली। जीवनामध्ये आनंदी खूप हो। बाबांचा शृंगार पूर्ण फुलांनी सजवलेला होता। नमस्कार, मी राशी लासुरे। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महामृत्युंजय मंदिर येवला या ठिकाणी नंदी समोर आम्ही एक आकर्षक अशी संभाजी महाराजांची रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी काढून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन देतो। माझं नाव तनिष्का भानुदास बैरागी। मी येवला येथे राहते। येवला येथील महामृत्युंजय मंदिरात शिवशंभू यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक अशी भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली आहे। तसेच त्या शेजारी महादेवाची रांगोळी काढण्यात आली आहे। ह्या रांगोळी काढण्यासाठी आम्हाला केवळ 3 तास असा कालावधी लागलेला आहे। आम्ही 3 जणी होतो। आम्ही ही रांगोळी मनपूर्वक काढली व आकर्षक अशी काढलेली आहे। शंभूराजांची अशी आकर्षक रांगोळी काढून आम्ही त्यांना अभिवादन केले आहे।